एकनाथ शिंदे यांच्या काळामधील अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे। आनंदाचा शिधा तीर्थाटन योजना अडचणीत येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। निधीची तरतूद नसल्याने योजना कागदावरच राहणार असल्याचंही सांगितलं जातंय। शिवभोजन थाळी योजना देखील बंद होण्याची शक्यता आहे, तर ही योजना बंद होणार असल्याची टीका विरोधक करतायत। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांना कात्री लावली जात असल्याची चर्चा सुरू आहे, कारण अर्थसंकल्पात त्या योजनांसाठी कुठलीही भरीव तरतूद नाहीये। त्यामुळे येत्या काळात तीर्थाटन आणि आनंदाचा शिधा या योजना इतिहास जमा होण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, अर्थसंकल्पात शिंदेंच्या योजनांना निधीच नाही। तीर्थाटन योजना बंद, शिवभोजन थाळी ही इतिहास जमा होणार। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा, तीर्थाटन योजना आणि शिवभोजन थाळी या योजनांचा बोलबाला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या प्रत्येक भाषणात या योजनांचा आवर्जून उल्लेख करत होते, पण अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात या योजनांचा उल्लेखच झाला नाही। त्यामुळे या योजनाच बंद होणार असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय। शिंदेंच्या योजना आनंदाचा शिधा, आता निवडणूक आनंदाने होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधा विधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळे उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। ज्या अर्थी तरतूद नाही त्या अर्थी येत्या काळात आनंदाचा शिधाही बंद होईल अशी भीती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे। आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? त्याला आता खरं म्हणजे नववर्षाला, गुढीपाडव्याला, होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री, पण आता तो पण गायब झालेला आहे। याचा अर्थ असा आहे की गरिबांच्या योजनांना कात्री लावून ज्या काही सामान्य माणसासाठी, गोरगरिबांसाठी योजना होत्या त्या बंद करण्याचा निर्णय सरकारचा झाला असावा। काही योजनांचं श्रेय थेट एकनाथ शिंदेंना मिळू शकतं असं वाटू लागल्यानं त्या योजनाच बंद करण्याचा घाट महायुती सरकारनं घातल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। काही योजनांमध्ये नक्कीच चुकीच्या गोष्टी घडत होत्या, पण योजना तशा चांगल्या होत्या जर नीट लागू केल्या असत्या। फक्त शिंदे साहेबांना त्याचं क्रेडिट जाऊ शकतं म्हणून या योजना बंद केल्यात असं आपल्याला म्हणावं लागेल। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं शिवसेनेचे नेते सांगतायत। विरोधकांनी केलेले दावे बिनबुडाचे असल्याचा दावाही शिवसेनेनं केला। तिने आतापर्यंत किती वेळा बोंबाबोंब करण्यात आली, शिवभोजन थाळी बंद झाली, शिवभोजन थाळी बंद झाली। त्या योजनेमध्ये कदाचित काही बदल करण्यात येणार असतील, काही त्याच्यात सुधारणा करण्यात येणार असतील, बऱ्याचशा गोष्टींची त्याच्यामध्ये कमतरता आहे। ती योजना कुठेही बंद झालेली नाही, सर्व योजना सुरू आहेत। नेते नाकारत असले तरी महायुतीत शीतयुद्ध सुरू आहे हे कोणीही नाकारणार नाही। हे शीतयुद्ध आता काही लोकप्रिय योजनांच्या मुळावर येण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागली आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।